हा. माझं आवरलं, चला पटकन पटकन निघू. हा, कुठं जायचं आता? कुठं जायचं म्हणजे? हा? एवढे चांगले कपडे घालून काय सरकशीला जाणार आहात का तुम्ही? अहो, आज तुम्ही तर काही माहित नसल्यासारखंच करता. अहो, आपल्या शेजारच्या हेम्याच्या पोरीचं लग्न आहे, असं काय करताय? चला वराड निघाल आटपा लवकर. ए निघू दे ते वराडून फिराड. मी नाही जाणार लग्नाला. का? पत्रिका आहे का आपल्याला? पत्रिका आहे? या. असंच जायचं का लग्नाला? असंच जायचं का? हाय का आता? हा. तुमचं तर काय करू मला काय कळना झालंय. हा. तुमच्या मामे बहिणीच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका होती का तुम्हाला? हा. नव्हती ना? हा. तवा बरं गेलं कांगारू सारख्या उड्या मारत. जास्त आगाऊपणा करू मी नका. करते. जास्त शानपणा करू नको. ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. हा, तुमचं सगळं वेगळंच. हा, त्या शेजारच्या ह्याम्याला लहानपणापासून जीव लावलाय मी. हा, शेजार धर्माच्या पलीकडे जाऊन आडी अडचणीला धावून गेलो मी त्याच्या मदतीला. हा. आणि ह्या नालायक मला पत्रिका देत नाही म्हणजे? वारे वा. अहो, तुम्ही असं काय करताय? राहिलं असेल गडबडीत, एवढं काय मानपणाचं घेऊन बसलाय. मला निरोप जर नसला कुणाचा, कुठं जाणार नाही मी. हाय का आता? राहा मग बसून. हे मी आला बोलवायला की मी जा. हे मी येतोय, बसतो ना, बघतो. अरे तर नीट गाडीत बसवणार पोरा डबल सीट बसले ते रे. हा? अरे कळत नाही वय नाही. हॅलो हे मी आला बोलवायला. तुमचं आपलं उगा असतं, काय पण. अरे तू कार्यालयातला पाय रे. मी इकडे आप्पांच्या घरी आलोय ना. हा चल फोन ठेव. हा फोन ठेव. चल झालं निघायचं हा, आता. हा. हे घेतलं. आप्पा काय काय? आप्पा ते हे आपलं नाही नाही, ते वराड फिराड गेलं का नाही काही? हा वराड बसतंय आप्पा बस मध्ये. बर. हा पण ते ना कामाच्या गडबडीत सगळं राहूनच गेलं पहा. लक्षातच नाही माई माया. अरे राहू दे, राहू राहते ना, दे. एवढं काय? एवढं मनावर घेऊ नको. तू आपलाच आहे ना, तर त्याला आलाच ना, बस झालं. हा आता ते लाडूच्या कॅरेट आपल्या घरातच पडले ना. हा. मग ते घ्यायला लागेल ना मला. हा. म्हणजे लाडूचे कॅरेट राहतील इकडे आणि वराड जाईल तिकडं. असं नको व्हायला ना. ते लाडूचे कॅरेट घ्यायला आला होय तू? हो हा? मला वाटलं काय अहो, नाही, काही नाही. नाही ना हा. एक मिनिट हा एक मिनिट. हळू. रोहित्या रोहित्या अय बने अरे इकडे या ना तुम्ही. काय तिकडे धांदले करता रे? लाडूचे कॅरेट घ्यायचे. बाई काढून दे ना. जाय ना ती म्हातारी बाई काढून का तोंड काय पाहता? काय ते गॉगल घातले काय तोंड त्यांचे. काम करायची बॉम्ब आहे यांना. पटकन घ्या. लय घाई आहे आप्पा. कसं सांगू कार्यालयावर अर्धे लोक हळू, पोचले आणि मला लगेच टेन्शन आहे इथे. धांदल्या काय करताय? अरे तुटतील ना ते लाडू फुटतील ना. असं काय करताय? चला हळूहळू घ्या. चला तिकडं. ह्याम्या मरून चालले हा. ये इकडे बरोबर. बर बोला बोला. मला एक सांग, हा पानवरवाले गेले ना सगळे? हा पाहुणे रावणे आलेलेच आहे ना. हा? हा अरे किती आले पाहुणे. मग नाही राहिले नाहीत ना कोणी? कोणी राहिलेत का कोणी? नाही कोणीच नाही राहिले. कोणीच नाही राहिले अप्पा. म्हणजे हा इतके आले ना पाहुणे का बस मध्ये गर्दी झाली. शपथ. पोराटोरांना तर टपरावर बसवलंय मी. काय सांगू. आणि काही पाहुणे आहे ना बिना पत्रिकेचे आले लग्नाला. काय करू? अरे मग माझ्या बजेटच हलवला ना त्यांनी. खरं सांगतो हा मग. बाबा काय नाला एक लाज नसलेले लोक आहेत रे. हा मग. म्हणजे असं पत्रिका नसताना लग्नाला जाते. हा मग मी तर शपथ तुला सांगतो, पत्रिका असल्याशिवाय कुठंच जात नाही. जायलाच नाही पाहिजे आपण. जायलाच नाही पाहिजे मी म्हणतो. अरे आपल्याला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही? मग? हा? उचललं तोंड निघाले रस्त्यावर पडले का? भिकारी का आपण? खरी खायला भेटत नाही का आपल्याला? हा? आता हेच पण नाही आता. काही करत नाही. स्वाभिमान का नाही ठेवायचा आपला. हॅलो हा कुठं चालला? ये तू लईच घाईत दिसतो राव तू. आप्पा लगन घर आहे माहिती ना तुम्हाला. हा माहिती सांग ना. नाही काम अहो, आता जाऊ बस दे ना. त्यांना. एवढं- बरं जाऊ दे. बोला काय म्हणणं आहे बोला. हे बघ मी काय म्हणतो, हा. वडीलकीच्या नात्यानं तुला एक सल्ला देऊ का? सल्ला नाही ऑर्डर करा तुम्ही. असं काय नाही, करताय? सल्लाच देतो. हा सांगा. कसं आहे माहितीये का, हा लग्नामध्ये गोंधळ असतो, हा गडबड असतो, बरोबर. घाई असते. हा. मग या घाईत गडबडीत आणि गोंधळात नेमके आपलेच माणसं सांगायचे राहून जातात रे. हा आपले माणसं आपले माणसं सांगायचे राहून जाते. म्हणून म्हणलं सांगून दे. मग पुन्हा कसं आहे, चुकून एखादा राहून गेला हा मग कसं आहे की संबंध खराब होते रे. हा समज. म्हणून म्हणलं माई आपण ना कन्फ्युज केलं मला. काय आता मला जरा तुम्ही चेकच करावं लागणार आहे गडबडीत ते. घालता? काय करावं बा. अगं तुला काय कळतं एक मिनिट आपा मी काय तू आपा मी चेकच करून घेतो ना. हा, बरं. हे बा हे रसिकाच्या घरचे म्हणजे माहेरचे झाले. हा. हे भाऊ बनकीतले हे बी झाले. हा. हे पोरा सोरांचे मित्र जे आहे ते- सोसायटी बघ ना. हा सोसायटीतले झाले सगळे. झाले झाले. कागद घेऊन काय फिरतो? अरे मग काय करू आप्पा. या द्या बघतो मला पाठ आहे. हा नातेवाईक झाले का? हा झाले.
जवळचे झाले का? हा झाले. शेजारचे राहिले असतील बहुतेक. नाही आप्पा शेजारचे बघ ना, राहिले का शेजारचे? नाही जा तू तिकडे राहिला माई बघ ना सगळेच झाले आप्पा. असं काय करताय तुम्ही? शेजारचे राहिले असतील रे. नाही बघ ना. आप्पा सगळेच पाहून झाले माय. कोणीच नाही राहिलंय माई. असं नका करू. हा? ए, जा जा हा. ए, पोरं हो. हळूहळू एकदम. ए, अरे काय करू या पोराचं? अरे तो लाडवाचा डबा नीट ठेवा रे. बघितलं का नालायक? याला लाडवाचे डबे ठेवायला आपलं घर पाहिजे अहो तुम्ही आणि लग्नाची पत्रिका देता येत नाही. नालायक कुठला? जाऊ दे हो बरं, तरी मी त्याला खनू विचारू लागलो. असं खनू विचारलं काय का त्याला. मी खनू म्हणलं बघ हा, राहिला असेल कोणी शेजारचे पाजारचे कोणी राहिले तर बघ कोणी राहिला असेल. नंतर मग संबंध खराब होते. बोलला काय हो काही? बोलला? जाऊ दे हो अगं जाऊ दे का? तुम्ही काय एवढं मनाला लावून घेता हो? मनाला लावायचं काय? बोलायचं जमान्यात राहिलं नाही. याची दारू सुटावी म्हणून मी काय नाही केलं शपथ. असू दे हो. याला दारूच्या गुत्त्यावर जायचं हे तर याला दारूचं नाद लागू नये म्हणून मी दारूच्या गुत्त्यावर जायला लागलो का? मी दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसायचो हा. आणि ते दारूच्या गुत्त्यावर आला त्याला धरून असं घेऊन यायचं. वय काय हो. तो येईपर्यंत तुमचे 4 पॅक झालेले असायचं त्याचं काय? उगा आपलं. तुम्हाला नाही कळणार रे, कळणारच नाही तुम्हाला ते. तिथं गेलं की प्यावं लागतं का? अगं ते गुत्ता आहे ते. तिथं गेलं की घ्यावंच लागतं. 4 पॅक घ्याल का मग? मग 4 हळूहळू होत असते. एकदम घेतो का मला? बघा, काय तुमच्या तोंडालाच लागाय नको. तुला काय वाटतं का मला हाऊस आहे का काय दारू प्यायची? हळू बोला काय? मी मला दारू प्यायला जातो का तिथं? नाही कळलं मला एवढं काय चिडचिड करता तुम्ही? त्याची दारू सोडायला जातोय का मी तिथं? त्याची दारू नाही. पण तुला पटायचंच नाही. तुला पटत नाही ना? पटलंय मला तुम्ही. अगं जाऊ दे का नसल. तुला पटलं नसेल ना तर तुझ्यासाठी सोडून देईन सगळा. काय भोकं पडतात का काय अंगाला नाही गेलं तर दारू? उद्यापासून दारू सोडली, ते पोरगा सोडला आणि ते लग्नही नाही. मी कुठंच जाणार नाही. मी जाणारच नाही कुठंच. तुम्ही काय एवढं रुसून बसताय? पोरासारखं आहे ते आपल्या. हो. उगा आपलं काय पण आणि चाललंय मी तुमचं. जाणारच नाही आता. ठीक आहे नका जाऊ. हो. काय रे? आपा काय चाललं? आपा हा? खाली बँड आलाय. बँड आला काय चाललं रे? मी काय नाचू काय मग? हो, तुम्ही काय मग? ऑपरेशन झाले 2 कंबर लचकला तुमची. बरोबर ठीक आहे. हे बघा ना मला फेटा पण दिलाय. तू हे फेटा घालून तिथं त्या वरातीमध्ये ती अशी चड्डीवर घरून असा बघा बघा नाचतोय. नालायक कुठला? अरे आपलं घरानं काय? काय? आपलं घरानं हा काय काय? ते मरू दे. अरे आपलं घरानं काय? नाचाचं घरानं आहे का आपला? नाही नाचाचं घरानं? नाही. पत्रिका नाही लागले बघा बघा हाय. सांगितलं ना कंबर लचकल तुमची. कायला करताय? मला जायचंय लग्नाला. मलाच लग्नाला जायचंय. काय लग्नाला फिरणार जायचं नाही नालायक. अहो, तुम्ही त्याला हे बघ मध्ये व्हायचं तिकडं ते फेटा काढ आणि ते कपडे काढ. मध्ये जाऊन दुसरे कपडे घाल. काय जायचं नाही लग्नाला. तुम्ही कायला रडवता होता? लग्नाला जातो नालायक कुठं. मी पण जात नाही ना. मी पण लेहंगा अहो काढतो. ते रस्त्यात कुठल्या पण मिरवणुकीत नाचताय तुम्ही. काय एवढं मी काय पण लेहंगा काढतो. तुम्ही आता लेंगा काढू. काय करताय तुम्ही? आता हे मी बोलवायला आला तर परत सगळं घालत बसायला लागल. एक तर मला सकाळपासून अशी तगमग माझं असं डोकं असं सन्न करायला लागलं ना माझं. आणि त्याच्यामध्ये या खिडकीच्या खाली तिथं तंबू ठोकला आणि तिथं स्वयंपाक चाललाय सकाळपासून. आणि तिथं अशा भाज्या चालल्यात ना अगं माय. घमघमाट सुटलाय नुसता भाजीचा. असा मसाला भात असं ते तर्री आलेलं असं वांग्याची भाजी. सकाळपासून तुला सांगतो ते वास असा नाकात शिरलाय. अशी ती वांग्याची तर्रीची भाजी अशी मस्त मला खाऊ राहू वाटली लागली. पण बोलून बसलो ना सांगता कोणाला आता. आणि त्याच्यामध्ये ह्या नालायकानं पत्रिकामध्ये दिली नाही. अरे एका ताटानं काय मेला आता का रे? का भिकेला लागला आता तू? बघा तुम्ही कायला ओरडताय? शेजारीच लग्न आहे ना. अरे असलं ते असलं. मी नाही घाबरत कोणाला. जे होईल ते होईल. अहो, तुम्ही हळू बोला ना. बोलतच नाही मी. जे होईल ते होईल. खायला कोण बोलतंय ते? तुम्ही. अरे त्या गाडीत नका ना धांडल्या करू तुम्ही. समजताय का तुम्हाला? आलाय. वाचे अरे तिकडे व्हाय ना तू कुठं ताटा घेऊन फिरू राहिली? आप्पा बरं झालं आप्पा तुम्ही आठवण दिली. ती लिस्ट चेक केली मी. माही काय? एक पत्रिका द्यायची राहून गेली होती महत्वाची.
हा? हाय काय हा आप्पा ही पत्रिका घ्या आपल्या माणसाला असं आहे त्या टायमाला कशाला पत्रिका देतो रे बर बर ही पत्रिका दत्तूल द्या आप्पा हा? आणि त्याला म्हणावं ते मागच्या गल्लीत ते हे राहतात ना तावडे त्यांच्याकडे द्या म्हणावं हा तावड्याला द्यायची होय ही पत्रिका हो ते काय नवर काय शान आहे ग द्या ते दत्त्याला द्या आणि देऊन टाका देते तिकडे देते तुम्ही जेवलं गिवलं की नाही काय जेवणाचं काय दुपारचं खिचडी टाकते अरे कायची खिचडी मसाले भात आहे रस्स्यावाला ते आपलं एकदम वांग्याची भाजी नाही आहे. नको नको त्यांना ते डबा पाठवतो ना नाही मी. तिकटाचा जात नाही त्यांना अरे हो 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 बरोबर बरोबर आप्पा तुम्ही ते तिखट मिरची काही खाऊ नका तुम्ही साधी खिचडीच खा अरे काय ते तब्येत करून घेतली हा नुसतं तिखट खायचं आणि जिरा गोळ्या हाणायच्या याच्या आपण काय करताय तुम्ही हा आणि काय आज टीव्ही नाही पाहत आहे नाही आता लावणारच हा, हा, तुमची ती मालिका मानपान नको ग बाई ही कुठे आहे? हा? अरे बाप मी कुठं गप्पा मारत बसलो हा आप्पा येतो हा आप्पा, हळू हा. ताण नको घेऊ ए, हा हो, हो. हे मे हो जाऊ दे हो काय माणूस आहे ग हा गेला जाऊ दे पण खरंच बोलताय हा तुम्ही हो तर पोरीला एवढं लहानपासून लळा लावलाय जीव लावलाय हो लहानपणी खेळत यायची ना कधी रिकाम्या पोटी पाठवलं नाही तिला लय लय गोड होती पण गोड होती. माझ्या जिरा गोळ्या अर्धी बाटली हाणायची मध्ये हे तर आणि तिची माय रसिका सारखी माई 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 म्हणून माझ्या माग पुढं असायची सगळं विचारायची पत्रिका द्यायचं राहिलं हो. हे बघा एवढी महागाची साडी घेतली होती आयराला द्यायला मी कधी घेतली नाही स्वतःसाठी तिच्यासाठी घेतली होती हे मॅन नाही पण रसिकाने तर पत्रिका द्यायला पाहिजे होती ना हो अगं जाऊ दे राहू दे ना तुला ते वापरते माई ओ माई बया आली वाटतं तुमच्या पुरुषांचं आपल्याला अक्कल नसते बायकांचं असं लक्षात आहे बघा आली पत्रिका द्यायला माई माई काय हे बघ आवरत होते झालंय बा माझं सगळं ऐका ना हा कुठं निघाले तुम्ही अगं ती ते जाऊ दे ऐका ना माझं एक काम आहे तुमच्याकडे एखादी साडी माई साडी आहे का हाय नाही बघा तुमचं आणि माझं टेलिपती का काय आहे ना ते आहे बघा काय आलं आमच्या घरात नुसता गोंधळ चाललाय आमच्या त्या नागपूरच्या वंच आणि बेळगावच्या वंच भांडत बसल्यात साडीवरनं बया हे बायकांचं ना असंच असतं. नाही तर काय तर मानपानाचं कसं करायचं आता ही साडी देते आणि गप करते त्यांना हा, घेऊन जा पैशांचं नंतर हे, करते. पैसे मागितलं का तुझ्याकडे जा आधी ते भांडणं मिटव आपा तुम्हाला सांगते लग्नाचं कधी एकदा आवडतंय ना असं झालंय नको नकोस झालंय सगळं लवकर मलाही जा. मलाही नकोच झालंय बघ मला तर शपथ लग्नाचा तिटकाराच आलाय मला महागाची साडी घेऊन गेली हो हा. पत्रिका काय दिली नाही डोळ पाणी कशाला आणते डोळ काय? हे मी आणि रस काय असं वागतील असं वाटलं नव्हतं मला तर विश्वासच बसत नाही बा त्याने आपल्याला गृहीत धरलं असतं ना तरी चाललं असतं गृहीत पण नाही धरलं हो. अगर रडू नको ना बाबा 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 झालं सुरू वाटतं अगं रडण्यासारखं काय त्याच्यामध्ये काय अंगाला भोका पडतात का लग्नात नाही गेलं तर मला तर अजिबात वाट मला तर नाही बाबा लग्न आपल्याला तर तेच करायचं आहे लग्नात आपल्याला चला ए, गाडी पुढे काढा तुम्ही मी आलो नाही हा ती गाडी आप्पा काय रे हे मी काय झालं आप्पा माई एक काम कर ही आपल्या घराची चावी हा. ही ठेव तू ठेव. हा हा. हा तुमच्याकडे राहू द्या हा. कोणाला काही लागलं सवरलं ना मी धाडेन लगेच त्याला ही चावी दे म्हणजे इथे जे इथे काम निस्तारलं जाईल. चालतंय चालतंय तू जा हा? तू काय हा. काळजी करू नको हा. जा. ती बघ, चावी बघ, इकडे दे. आप्पा तुमच्याकडे ठेवताय का माझ्याकडे बरं ठेवतो. तुमच्याकडे ठेवा मग हा? तू हा. कुठं निघाला मी कुठं निघाला म्हणजे अरे, गाड्या काढायच्या ना नाही आप्पा. नाही गाड्या राहू दे इथं बसा अहो जाऊ दे आप्पा, आम्हाला काम आहे आता गाड्या काढायचे बस इथं खाली अहो आ, वरात बाई. निघाला असेल तुम्ही खाली जा. बस बघा. तू का बस हा बरं बस मध्ये करू नका आता. बरं बसला तिला काय रागवताय माझ्याशी बोला जाऊ. नाही नाही हा. तिला माहितच नाही ना मला लय महत्वाचं बोलायचं तुझ्याशी बरं बोला हा. काम बी आहे ना मला एक सांग हा. हेम्या हा तू मला पत्रिका देत नाही म्हणजे काय रे अहो तू हा हे सांगायसाठी थांबलो होय मला हो मग आप्पा तुम्हाला पत्रिका देत नाही म्हणजे हे तर बोलतच झालं हसण्यावर नको नेऊ हा मग? हसण्यावर नको मी लय महत्वाचं बोलतोय मी बर बोला तू मला लग्नाला बोलविलं नाही हा तू मला सांग तुझ्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरलं होतं महिनाभर तू महिनाभर माझ्या घरी येऊन राहिला होता ना हो आप्पा. राहिला होता का नाही हो आप्पा तुझ्या पोरीच्या सगळ्या शाळेची फी मी दिली का नाही हो आप्पा तुझ्या घरामध्ये किराणा भरला का नाही महिन्याचा हो आप्पा तुझ्या पोराचा अख्खा दवाखाना मी केला का नाही हो आप्पा. आणि तुझा बाप गेला तेव्हा मी बापाची माया तुला लावली का नाही अहो जाऊ दे
आणि तू मला पत्रिका देत नाही मग पत्रिका देत नाही म्हणजे काय? आप्पा जाऊ दे. आपल्यात निमंत्रकालाच पत्रिका द्यायची पद्धत नाहीये ना. ए ते निमंत्रकात विकास सांगू नको. निमंत्रण निमंत्रकाचं काय म्हणला? आप्पा अहो तुम्ही निमंत्रक आहे माझ्या लग्नाचे. तुम्ही करते धरते. तुमच्या निमंत्रणाने मी लोकांना बोलवलंय आणि तुम्हाला पत्रिका देऊ मी? मजा घेताय का काय? थांब नाही. थांब. म्हणजे तुझ्या पोरीचे जे लग्न आहे त्याचं निमंत्रक म्हणून आम्ही आमचं नाव आहे. मग कोणाचं राहणार आहे आप्पा? निमंत्रक म्हणून तुमचं आणि माईचं नाव टाकलंय मी. हा? असं नाही होणार आप्पा. तुम्ही लहानपणापासून मला सगळं लहानाचं मोठं केलं. मायबाप नव्हते मला, तुम्ही मला सांभाळलं. हा मला सगळे म्हणत होते बरं का, कवा या चुलत्याचं नाव टाक, त्या काकाचं नाव टाक. मी म्हटलं नाही काय करत नाही मला. मा पाय ना बास आप्पा ना माई दोघं जण मला काय रे आप्पा. एक गंमत सांगतो ऐका. हे सगळे ना सगळे दिलाच्या जवळ आहे आपला. पण तुम्ही दिलं आप्पा मला. असं नाही होणार आप्पा. नाही आमची गडबड काय झाली, हा आम्ही मगाशी बघितलं तर बाहेर तयारी चालली होती रे. हा ते वराड्याच्या गाड्या फिड्या सगळ्या तयार होत्या तर आम्हाला काय वाटलं अरे का तुम्ही वराडाच्या गाडी देणार आहे का त्या खटारा टामटाम मध्ये? हे आप्पा तुमच्यासाठी खास 4 व्हीलर करेल आपण. हा एका तासात तो आपला रोहित आहे ना, तो गाडी घेऊन येईन तुम्हाला घ्यायला. काय बोलतो? हा आणि तिकडे ना साधी खिचडीचा बेत केलाय. अजिबात मसाला खायचा नाही, तब्येत खराब करायची नाही. ए, हा साधी खिचडी? हा नातीच्या निमंत्रकाला साधी खिचडी खाऊ घालतो. खाऊ का? साधी पानचट खिचडी खाऊ घालतो. मग तरच झाला तर. आता जमणार नाही. मग आता उद्याच्या जेवणामध्ये मसाला भात आणि वांग्याची तर्री असलेली भाजी पाहिजे. नंतर 4-5 जिरा गोळ्या का खाणं होईल? अरे नातीचं लग्न आहे का चेष्टा का काय? चला ती टोपी काढा आपली लग्नाची.